जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले तेव्हा व्यंकटेशजींच्या आईने मला त्यांच्या बेळगावच्या घरी आसरा दिला आणि मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला। अमृता, आई तुम्ही या ना। तू सावलीला जाऊन भेटलीस ना? तिथे काय झालं, ती काय बोलली? मला काहीच सांगितलं नाही, सांग ना। आई तुम्ही घरी नव्हता ना म्हणून सांगायचं राहून गेलं, सॉरी। सारंगनी मला सांगितलं ते खरे? सावलीने खरंच दुसरं लग्न केलंय? होय, तिचं दुसरं लग्न झालंय। ही गोष्ट तू खात्रीने कशी सांगू शकतेस मला सांग। खात्री कशाला आई? तिने स्वतःहून त्या व्यंकटेशशी म्हणजे तिचा जो नवरा आहे ना त्याच्याशी माझी ओळख करून दिली। अच्छा, म्हणजे तिच्या मते हा जो कोणी आहे तो माझ्या सारंगपेक्षा जास्त उजवा आणि श्रीमंत आहे असं तिला वाटतंय? कमाल आहे। आई आता तिने तिचं आयुष्य सावरलंय आणि तिच्या संसारात ती खूप सुखी आहे। एका अर्थी बरंच झालं ना म्हणायचं, नाही म्हणजे आता ती आणि सारंग एकत्र येणारच नाही याची तर खात्री आहे ना? ऐक ना, सारंग माझ्याशी नीट बोलत नाही, माझं ऐकणार नाही, तुझं नक्की ऐकेल। तू बोल ना त्याच्याशी जरा, तू त्याला सांग ना, त्याला हेच उदाहरण दे आणि त्याला सांग की आता तू सुद्धा लग्न कर आणि तुझ्या संसारात सुखी हो। सांगशील? आणि तुम्हाला काय वाटतं, मी त्याला सांगायचा प्रयत्न केला नसेन का? पण तो आता कुणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे, त्याच्याच विश्वात आहे तो सध्या। ऐकेल, नक्की ऐकेल। जेव्हा त्याला ही जाणीव होईल ना की सावलीने फक्त लग्नच केलं नाहीये, ती तिच्या संसारात सुखी सुद्धा आहे, तेव्हा तो ऐकेल, त्याच्या मनातून ती उतरेल आणि माझ्या मनातून सुद्धा ही भीती निघून जाईल की सारंग आणि सावली कधीतरी एकत्र येतील। अमृता, खरं सांगू, जे काही होतं ना ते सगळं चांगल्यासाठीच होतं। तुम्ही म्हणताय तसं सारंगला वाटेलही, पण मला अजूनही असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र यायला हवं। सावली, अगं एवढा उशीर झाला तरी तू अजून जागी असते? हो, एवढं झालं की झालंच, पण तुम्ही ह्या वेळेला इथे काय झालं? नाही, काही झालं नसतं ग, तुझ्यासाठी पाणी घेऊन आलो होतो, पण खोलीत तू नव्हतीस म्हणूनच शोधत इकडे आलो असतो। पाणी खोलीतच ठेवलं असतं बघ। सावली, तुझ्याशी थोडं बोलायचं असतं। बोला ना। आपण जे लग्नाचं नाटक करत असतो ना त्यासाठी थोडी प्रॅक्टिस केली असती तर बरं झालं असतं। नाही म्हणजे कुठल्याही नाटकासाठी तालीम फार गरजेची असते बघ। जसं तू गाण्याची करतेस ना अगदी तसंच, पण तू तर मला संधीच दिली नसते की ग, डायरेक्ट स्टेजवर आणून उभं केलं असतं। त्यामुळे माझ्याकडून कधी कधी चूक होत असते बघ। नाही, ते नाटक लोकांना खरं वाटावं म्हणून। पण त्याची काय गरज आहे? आपण हे सगळं लग्नाचं नाटक करतोय ते फक्त लोकांसाठी करतोय, आणि हे सगळं फक्त एक नाटक आहे हे कोणीही विसरता कामा नये। नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण लग्न हे लोकांसाठीच केलं जातं बघ। त्या नात्याला समाजात मान्यता मिळावी ना म्हणून लग्न केलं जातं। पण त्या लग्नात नवरा बायको या दोघांनी ते नातं टिकवणं फार गरजेचं असतं। आणि आपलं हे नातं जरी कागदावर किंवा लोकांसाठी नाटक जरी असलं, पण त्या नाटकातल्या पात्रांनी त्या नात्याला खरं मानलं नाही ना तर लोकही त्यावर विश्वास ठेवत नसतात। आणि मला हे
तुझं आणि माझं नातं खरं वाटावं इतकंच वाटतं. नाही, लग्नाच्या नाटकाबद्दल बोलतोय. सावली, खरं तर तू दिवसभर या घरासाठी, सगळ्यांसाठी खूप कष्ट करतेस. सगळ्यांची काळजी घेत असतेस, सगळ्यांच्या मागे धावत असतेस. पण रात्री थकून घरी आल्यावर तुझी पण काळजी घेणारं कोणीतरी हक्काचा माणूस असायला हवा, जो तुझ्यावर प्रेम करेल, तुझी काळजी घेईल, सतत तुझ्या पाठीशी उभा राहील असा. आणि हा हक्क तू माझ्यावर बिनधास्त गाजवू शकतेस. नाटक खरं वाटावं म्हणून. सावली, आता खूप वाजले असतात. तू लवकर आवर आणि आराम कर. हो. गुड नाईट. काय अबीर, काल आपण शेवटी सिंहगडावर जाऊन आलोच. कसं वाटलं? खूप मजा आली असते बघा. माझी कितीतरी दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झालेली असते. आणि हो, तिथले पिठलं भाकरी तर खूप भारी असते बघा. तुम्ही विचारूच नका. आय लव्ह यू सुपर हिरो. बाबा, खूप मज्जा आली. पण माझी आई असती ना, इतकी मज्जा आली असती ना, काय सांगू बघ तुला. हो सुपर हिरो, मलाही तसंच वाटत असतं. जर माझे आई बाबा आपल्या सोबत असते तर किती मज्जा आली असते. झालं ना आता बस. कशाला, आता आपण आहोत ना. कशाला आई बाबा हवेत आपल्याला. आणि अजून काही ट्रिप संपलेली नाहीये. सांगा आता पुढे कुठे जायचंय? आरतीला, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला. अरे थांबा थांबा थांबा, माऊली घाबरतील. थांबा, जाऊ आपण तिकडे. ज्ञानेश्वर माऊलींची जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. खंडे, इथे लपून बसलायस काय? आता काय तुला मी सोडत नाही. तुझी मान पकडून सत्य काय ते समोर आणलं ना, तर नावाचा राजकुमार नाही. कुठला एरिया आहे हा? हा कुठला? लेफ्ट. कुठेही लप रे, आता तुला सोडणार नाही मी.